टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। राज्यामध्ये आता एक नवीन युती अस्तित्वात येईल का, अशा पद्धतीची एक चर्चा सध्या सुरू आहे। मी नाशिकमध्ये सध्या आहे आणि नाशिककरांना या संदर्भात नेमकं काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही नाशिककर आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे। आज सकाळपासून तशा पद्धतीचे वक्तव्य दोन्ही नेत्यांकडून आहेत। नाशिककरांना काय वाटतं नेमकं? सर्वात पहिली गोष्ट तर महाराष्ट्रासाठी जर विचार केला मराठी माणूस म्हणून, कारण की मराठी माणसासाठी एक न्यायिक बाजू घेण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक सक्षम नेतृत्व आहे। ते जर एकत्र येत असेल तर मराठी माणसाकडनं स्वागतच आहे। परंतु आजपर्यंत राज ठाकरेंचं राजकारण पाहता नेहमी सोयीचं राजकारण करणारे राज ठाकरे यावेळेस शिवसेनेसोबत एकत्र येऊन मराठी माणसाला न्याय देऊ शकतील का, हा एक प्रश्नचिन्हच आहे। पण काय वाटतंय सर्वसामान्य नाशिककरांना काय वाटतंय? काय वाटतं? बोला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय फरक पडू शकतो? पहिले दोघां भावांमध्ये वाद होताच, वाद कुठे नसतो, पण आज जे दोघं एकत्र येत आहेत हे सर्वांसाठी खूप चांगलं आहे, हिताचं आहे आणि मराठी माणसाच्या तर हिताचं खूप आहे। काय वाटतंय? मी तर शिंदे गटांचा उपजिल्हा प्रमुख आहे ग्रामीण शिवसेना। मला तर असं वाटतं राजसाहेबांनी शिंदे गटात यावं आणि योग्य काम करून महाराष्ट्रासाठी योग्य होईल आणि महाराष्ट्राचं भलं पण होईल, यासाठी त्यांनी आमच्या पक्षासोबत यावं ही विनंती। तुम्ही थेट ऑफरच देऊन टाकताय राज, ठीक आहे। काही इथे नागरिक आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तशी चर्चा सध्या राज्यात आहे, काय वाटतंय? सर एकत्र यायला पाहिजे दोघांनी पण, सामान्य माणसाच्या दृष्टीने आता एकत्र येण्याची खूप गरज आहे, तर दोघांनी एकत्र यावे सर। का बरं, काय कारण? कारण सर आता सामान्य माणसाच्या दृष्टीने म्हणजे मराठी माणसाचा विचार करता आता आम्हाला नोकऱ्याने आम्ही प्रायव्हेट जॉब वगैरे करतो, तर सरकारी म्हणजे आपल्या मराठी माणसाला प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा आहे सर। इथेही काही लोक आहेत, काय वाटतंय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का? आले तर काय फायदा होऊ शकतो? नक्कीच आम्हाला वाटतं एकत्र यावे दोघं भावांनी, आपापसातील वाद साईडला ठेवून मराठी माणसाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी दोघं भावांचं एकत्र येणं आजच्या तारखेला फार गरजेचं आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, काय भावना आहे नाशिककरांची? खूप चांगली भावना आहे आमची, त्यांच्याबद्दल दोघांनी एकत्र आलं पाहिजे। असं काय फायदा होईल? फायदा खूपच चांगला होईल, येणाऱ्या नगरपालिकांमध्ये खूप चांगलं बेनिफिट मिळेल। नाशिककरांच्या या प्रतिक्रिया आहेत, काही नाशिककर आहेत, काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि आले तर काय फायदा होईल? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कदाचित जे काय आपण चित्र बघत होतो आत्तापर्यंतचं ते वेगळं होईल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये काहीतरी चांगलं बघायला भेटेल बॉस। आपण बघतोय की नाशिककरांच्या या प्रतिक्रिया आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळेल, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी नाशिककर व्यक्त करत आहेत। खरं तर या संदर्भामध्ये दोन्ही नेत्यांनी एक सकारात्मक अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात दोन्ही नेते नेमकं काय भूमिका घेतात, येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं काय महाराष्ट्रात वेगळं चित्र बघायला मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।